पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 9 जणांचा, पुण्यातील काळे पडळ भाग आणि हडपसर भागातही या दारूमुळे 5 मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली. आहे ज्यामध्ये ॲडमिट ज्यावेळी झाले होते ते हॉस्पिटलला त्यावेळी हिस्ट्री ऑफ इंटॉक्सिकेशन अशा प्रकारची गोष्टी समोर आली होती. या सर्व विक्टिम्सचे पोस्टमॉर्टम झालेली आहे आणि त्याचे विसरा पण प्रिझर्व करण्यात आलेले आहे. विसरा इमिजिएटली FSLला पाठवण्यात आलेली आहे. आज संध्याकाळी रात्रीपर्यंत विसराचे रिपोर्ट आल्यावरून स्पष्ट काय कंटेंट त्यामध्ये होता आणि एक्झॅक्टली काय कॉज ऑफ डेथ होता ते समजेल. त्याचबरोबर पूर्ण परिसराचे म्हणजे विक्टिम्सचे राहणारे ठिकाणचे तसेच जिथे एलेज्ड कन्झम्पशन झालेली आहे त्या ठिकाणाची CCTVचे बारीकरित्याने पडताळणी होत आहे. त्याच्याबद्दल पण आज रात्रीपर्यंत त्याचे क्लॅरिटी येईल. स्पिरिटयुक्त दारू विक्रेता योगेश वानखेडे याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वानखेडेवर याआधी देखील अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. दरम्यान या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी वेगानं तपास सुरू केला असून आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अजून काही लोक याच्यात असू शकतात, ते शोधण्याचं काम चाललेलं आहे. जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. एकूणच घटना ही अत्यंत सिरियस आहे आणि ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. योगेश वानखेडेसह राधेश्याम प्रजापती, कर्नल मिरका सिंग आणि गुरुमंगल सिंग या 4 आरोपींना पिंपरी न्यायालयानं 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी YCM रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. या प्रकरणातील दाखल रुग्णांवर आवश्यक वैद्यकीय उपचार मोफत केले जातील, असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं आज मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणी